तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे आता जुन्या कराराचा मध्यस्थ मोशे या करारामध्ये अभिवचन नव्हतीच. जर जुना करार वाचलं हे केलं तर शाप, ते केलं तर शाप, शब्दात मोडला तर दगडानं ठेचून मारा, अमक झालं की हे, तमक झालं की ते. जर तुम्ही तिथं बघितलं की इतकी भीती वाटते की बापरे काय करावं, काय खाण्यापिण्यावर सुद्धा मर्यादा दिला जुन्या करारामध्ये. काय खायचं काय खायचं नाही, सगळ्या मर्यादा मर्यादा मर्यादा. मग याच्याकडे कुठं अभिवचन नव्हतीच. आणि शास्त्र सांगतं की हा मोशे घेऊन आला, मध्यस्थच घेऊन आला बरं का. देवाना दगडी पाट्यावर आज्ञा दिला आणि जा या लोकांना समजावून सांग. मध्यस्थ येताना मालकच बनवून आला. अजून लोकांना माहित पण नाही मूर्ती पूजा काय काय करायचं काय. तो मालक बनून आला. यांनी आज्ञा लोकांनी वाचल्या नाही, मोशेनं वाचल्या. मोशे अरे आधी त्यांना समजावून सांग ना. अजून यानं समजावून सांगितलं नाही. तो वरून खाली यायला आल्याबरोबर तिकडं लोक त्या आणि त्या मूर्ती पुढे नाचत होते हे पण विचारलं नाही. अरे नाचवलं कुणी, मूर्ती तुम्हाला दिली कुणी? तुझा भाऊच तू ठेवून आला होता ना. म्हणजे पाप करण्यासाठी प्रवृत्त पण कोणी केलं? तुझ्या भावाला स्वतःचा जीव वाचवायचा होता म्हणून ते म्हटले आम्हाला देव दे. त्यानं सोनं घेतलं, भट्टीमध्ये टाकलं, वासरू तयार झालं. मग यानं जर सोनं दिलंच नसतं आणि त्याने भट्टीत टाकलंच नसतं, वासरू आलं नसतं, हे नाच नसते. साधं लॉजिक त्याला माहित नाही. पण तो वरून आल्याबरोबर न्यायाधीश म्हणूनच आला. हा मध्यस्थ काय बनवून आला? म्हणून देवानं मानवाला मध्यस्थ का ठेवलं नाही याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्याच्या हातात मध्यस्थी दिली त्याने न्याय करायला सुरुवात केली, लोक मारायला सुरुवात केली. पण येशू ख्रिस्त आला, त्याने न्याय केला नाही, अभिवचन दिलं. काय अभिवचन? आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. का? तो परफेक्ट मध्यस्थ आहे. तो नव्या कराराचा मध्यस्थ आहे. जुन्या कराराचा मध्यस्थ त्या ठिकाणामध्ये सांगतो चोरी केली तर चोरी करणाऱ्याला दंड दिला पाहिजे, शब्दात मोडणाऱ्याला दगडानं ठेचून मारा, असं त्या ठिकाणचा मोशे मध्यस्थ सांगतो. पण प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्यानं अभिवचन देऊन एक नवीन मध्यस्थी केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की त्याच्या मध्यस्थीच्या द्वारे आणि अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या. पुन्हा वाचूया ते वचन. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळं जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. तो सगळ्यात उत्तम अशा प्रकारचा श्रेष्ठ सेवा करणारा व्यक्ती आहे. म्हणजे आधीच्या लोकांच्या सेवा श्रेष्ठ. मी किती पण बढाई मारली ना, माझी सेवा खूप भारी, माझी सेवा खूप भारी. आणि तुम्ही पण मला किती पण फुगवून सांगितलं ना तुमची सेवा खूप भारी. मी इकडं वचनाकडे आलो, अरे माझी सेवा काहीच नाही, श्रेष्ठ तर येशू आहे. एकच मध्यस्थ जो परफेक्ट श्रेष्ठ आहे शास्त्र सांगतं तो येशू ख्रिस्त आहे. अजून त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, वाचा परत ते वचन 6 आणि 7 वचन. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे येशू ख्रिस्त स्थापित असणारा याजक किंवा मध्यस्थ आहे. म्हणजे दुसरे याजक किंवा मध्यस्थ हे स्थापित नव्हते, त्यांना कोणीतरी अपॉइंट करत होतं. पण येशू ख्रिस्ताला देवानं स्थापित केलं. त्यानं सांगितलं की तूच कायमस्वरूपी ठेवायचं. आता विचार करा, जर देवानं हा प्रश्न आमच्यावरती सोपवला असता, एक काम करा, तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक तुमच्या तोडीचा मध्यस्थ द्या. तुम्हाला जे वाटतं ना तुमच्यातलं एक द्या. मग आता ज्या पार्ट्या आहेत ना, एसटीचा संप, त्याच्यामध्ये आम्ही बघतो की 4 पार्ट्या, एकाने संप लांबवला, एकाने दुसऱ्यानं माका काढून घेतला, तिसऱ्याकडे गेला, पैसे मिळाले तसं आणि गोंधळ घालून ठेवला. मग देवाला माहितीये माणसाला सांगितलं तर त्यांचे 4 विचाराचे 4 टाळके आणि 4 जण येऊन मध्यस्थी करणार. मध्यस्थी करताना एक ग्रुप सांगेल हे चुकीचे, दुसरा ग्रुप सांगेल तो चुकीचा आहे आणि हा सगळा गोंधळून देवाला वाटेल शासन कुणाला करावं, क्षमा कुणाला करावी, तारण कुणाला द्यावं, सुटका कुणाला द्यावी. मग देवाला माहितीये एवढं लोकांना विचारत बसण्याच्या ऐवजी मी माझ्या मतानं एक मध्यस्थ नेमतो आणि तो नव्या करारातला मध्यस्थ तो प्रभू येशू ख्रिस्त असेल आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून प्रभूनं स्थापित केलं. आता दुसरा मध्यस्थ चालतच नाही. मुळामध्ये देवानं त्याला त्याची स्थापना केलेली आहे, प्रभूनं त्याला अपॉइंट केलेलं आहे.
मग प्रभूने त्याला अपॉइंट केल्यावर ज्याला अपॉइंट केलं त्याच्याद्वारे जायला पाहिजे ना, आणि त्याच्याद्वारेच अभिवचन आम्हाला मिळणार आहे. येशूच्याद्वारे अभिवचन मिळणार आहे. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये वाचावर काय म्हटलंय? योहान 15वा अध्याय 7 वचन. हा, तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आता येशू ख्रिस्त हा मध्यस्थ आहे, आणि तो काय म्हणतो माहिती का? जर तुम्हाला काही पाहिजे असेल, मध्यस्थ कोण आहे? मग आता तुम्हाला काहीतरी पाहिजे, तुम्ही आला आणि तुमच्या डोक्यामध्ये काय? पाळक साहेबाला सांगू प्रार्थना करायला, पाळक साहेब प्रार्थना करतील आणि मग आम्हाला लेकरू होईल. पाळक साहेबाला सांगू, पाळक साहेब प्रार्थना करतील, मग आम्हाला घर मिळेल. पाळक साहेबाला सांगू, पाळक साहेब प्रार्थना करतील, मग मला नोकरी लागेल. पण मध्यस्थ काय सांगतो माहिती का? तुम्ही पहिले माझ्यामध्ये राहा. देवानं सगळे कट करून टाकले. मुळामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रार्थना ऐकण्यासाठी माझ्या नावानं जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये, परत वाचा, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल. मध्यस्थानं सांगितलं, काय डिक्लेअर केलं त्यानं? तुम्ही म्हणता माझी मध्यस्थी तू देवाजवळ कर, पण तुमची मध्यस्थी करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्यामध्ये राहायला पाहिजे. पहिले तो तपासणार आहे तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात का, आणि तपासण्याचं माध्यम काय? येशूमध्ये असण्याचं. मी फार प्रार्थनेमध्ये, बरेच लोक सांगतात आम्ही खूप प्रार्थनेमध्ये आहोत. परतरिकांनी सांगितलं माझे मिस्टर खूप प्रार्थनेत आहे, रोज सकाळी बायबल वाचतात पण दारू पितात. मी म्हटलं ही कुठली प्रार्थना आहे? चर्चमध्ये पण ते जातात, चर्च कधी बुडवत नाही, आणि तिला एवढं कौतुक नवऱ्याचं. मी म्हटलं सिस्टर तुम्ही कुठल्या प्रार्थनेविषयी सांगता? त्याला दारू पिऊन त्यांनी चर्चला पण नाही जायला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यातला प्रार्थना केली आणि मी चर्चमध्ये गेलो तर त्या ठिकाणात मी मागणी केली नाही. पहिले तुम्हाला येशूमध्ये म्हणजे वचनात राहावं लागेल. वचनामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या सोडाव्यात. तुम्ही जर त्या गोष्टी सोडत नाही याचा अर्थ तुम्ही ख्रिस्तामध्ये नाही. मग तो मध्यस्थ कसे तुमच्यासाठी मध्यस्थी करेल? समस्या तीच आहे. आम्हाला सोपा मार्ग पाहिजे, आणि सोपा मार्ग आम्ही म्हणतो कोणीतरी एखादा पाळक असेल की त्याच्याकडे आम्ही आमची मध्यस्थी करणार. बरं, कोणीतरी मला फोन केला आणि मग बोलता बोलता म्हणले तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि मग प्रार्थना करायला त्यांनी सांगितलं असे प्रश्न आहेत, तसे प्रश्न आहेत, तसे प्रश्न आहेत, सगळं ऐकलं मी. आणि सगळं झाल्यावर प्रार्थना केल्यावर त्यांनी परत तीच कॅसेट चालू केली. मी सगळ्याला सांगते, तुम्हालाही सांगितलं. म्हणजे कुठल्या तरी डॉक्टरची गोळी लागली तर लागली. सगळ्याला सांगितलं, तुम्हाला पण सांगितलं. एवढं सगळ्याला सांगत बसण्याच्या अगोदर फक्त वचनात राहा ना, आणि तेव्हा मग तुम्ही स्वतः जरी मध्यस्थी केली तर तुमची प्रार्थना ऐकली जाईल. असं अभिवचन येशूने दिलेलं आहे. प्रॉब्लेम काय? आम्ही वचनामध्ये राहण्याच्या अगोदर आम्हाला असं वाटतं कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना करेल. कसं प्रभू ऐकेल? पॉसिबल आहे का? तुम्ही वचनामध्ये नाहीये, देवाच्या वचनामध्ये तुम्ही राहत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करत नाही. जे शुक्रवारी आम्ही ऐकलं तुझं वचन, आणि त्या वचनाचं आणि माझ्या जीवनामध्ये मी परीक्षण केलं आणि मी निर्णय घेतला काय मी तुझ्या वचनाप्रमाणे चालेल. आणि जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात ना, बायबल सांगतं त्यांच्यासाठीच येशू मध्यस्थी करतो. मग तुम्ही देवाच्या वचनामध्ये न राहता किती लोकांना प्रार्थना करायला सांगा, किती मोठे मोठे सेवक तुमच्यासाठी प्रार्थना करेल, परंतु त्या प्रार्थना कधी फळाला येणार नाही. मध्यस्थ सांगतो तुम्ही माझ्यामध्ये राहा. म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्तामध्ये राहणं फार गरजेचं आहे. लोकांमध्ये वावरू नका, लोकांमध्ये राहू नका. देवामध्ये राहा, येशूमध्ये राहा, वचनामध्ये राहा. आणि वचनामध्ये राहत असताना वचनात राहिल्या कारणानं आता काय म्हटलं तो? तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचनं तुम्हामध्ये राहिली, तुमच्यामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने. तो म्हटलं तुम्ही माझ्यामध्ये राहिला, माझी वचनं तुमच्यामध्ये राहिली, तर आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण काय? तो म्हटलं जे काही पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे. कोण सांगतं? मध्यस्थ. पण आम्हाला तो मध्यस्थ सोडून मुळामध्ये आम्हाला देवाच्या वचनात राहायचं नसतं. काही लोक बाळक साहेब प्रार्थना करा. आता पास्टरला पण त्याला वाटतं ही प्रार्थना संपल्यावर दुसरं फोन येणार आहे, मग तो प्रार्थना करतो, मग तिसरा येणार आहे, मग तो प्रार्थना करतो, आणि मग बरेच तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करून का अजून आमचे प्रश्न सुटले नाही? आता कुठं वाद घालत बसतो तुम्ही वचनात नाही म्हणून. तुम्ही वचनात नाही म्हणलं, तुम्हाला माहिती का मी वचनात नाही?
देवाच्या वचनात सांगितलं ते स्पष्ट आहे. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये, तुम्ही माझ्यात राहिलं तर जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. परवा मला आठवतं की सकाळी सकाळी प्रार्थनेला गेलो. एका ठिकाणी बोर मारायचं होतं समूच्या तिथं. मग रोजच नवीन नवीन साक्ष ऐकत असतो की बोरला पाणी लागत नव्हतं. गेल्यावर प्रार्थना केली की प्रार्थना केल्यावर इकडं ते सांगायचे प्रार्थना करा, आणि इकडं प्रार्थना केली की तिकडं झरा फुटायचा. मागच्या त्या आठवड्यामध्ये पुष्कळ बोरला पाणी लागलं आणि एक्साइट होतो की देव प्रार्थना ऐकतो, देव प्रार्थना ऐकतो. मग तो समूह पण आला. त्याने बिचाराने सकाळीच मला फोन केला, 8 वाजता तुम्हाला माझ्याकडे प्रार्थनेला यायचं, गाडी घेऊन येतो. घेऊन आला गाडी, पोलिसाची गाडी घेऊन आला. बसलो, गेलो प्रार्थनेला. तो पण सगळ्या लोकांना सांगून ठेवलंय आहे आमची प्रार्थना आणि पाणी लागणार. मी पण चढलो, लागणारच, आणि प्रार्थना केलं, निघून आलो. संध्याकाळी त्याच्या मिसेस, हो जा, बोरला पाणीच लागलं नाही, आता घरचे म्हणले विकून टाका. डोक्याला हात लावला. म्हटलं तेव्हा पाणी नाही लागलं, त्यांनी तर मला मोठ्या आशेने घेऊन गेल्या. पण शांत बसलो, जाऊ द्या म्हटलं, माझं काम प्रार्थना करणे, खडक फोडणं देवाचं काम आहे. मग निवांत राहिलो, विचार पण केला नाही, सोडून दिलं. आणि काल तिचा मेसेज आला, पाणी लागलं. मध्यस्थ तो आहे. देवाला हे दाखवून द्यायचं होतं, तू प्रार्थना केल्यावर मी ऐकत नाही, मी माझ्या मर्जीचा मालक आहे. तू प्रार्थना करून विसरून जा, काम करणारा मी आहे. म्हणून मध्यस्थ फक्त देवाचं, येशूच मध्यस्थ आहे, दुसरा कोणाची मध्यस्थी चालत नाही. अशी कुठलीच घमेंड आमच्यामध्ये असताना कामा नये की ज्याच्याद्वारे मी म्हणू शकतो की देवानं माझं ऐकावं. नियम दिला, माझ्यामध्ये राहा बस, वचनामध्ये राहा बस. कोणाचं तो ऐकणार नाही. वचनाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या. देवाचं वचन, आणि जे देवाच्या वचनामध्ये टिकून राहतात ना, त्यांच्यासाठी केलेली मध्यस्थी येशूच्या द्वारे ऐकली जाते. बाकीच्यांची कुणाचीच मध्यस्थी ऐकली जात नाही. वचनामध्ये राहणं फार गरजेचं आहे. किती लांबून तुम्ही आला असाल, पण देवाच्या वचनामध्ये तुम्ही राहत नसाल तर इथं तुमच्यासाठी केलेली प्रार्थना ऐकली जाणार नाही. लाख तुमच्या डोक्यात कल्पना घेऊन आला असेल, आम्ही इकडून लांबून आलो, आता आम्ही जाताना काहीतरी आशीर्वाद घेऊन जाणार. मी तुम्हाला एकच सांगेल, वचनात राहा, येशू मध्यस्थीने सगळं तुम्हाला मिळून देणार आहे. चौथा मुद्दा वाचूया. तिमोथेचं पहिलं पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. तिमोथेचं दुसरं पत्र 2 अध्याय, पहिलं पत्र 2 अध्याय 4 आणि 5 वचन. ज्याची अशी इच्छा आहे, त्याची अशी इच्छा आहे की, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे, ऐका बरं का, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचं तारण व्हावे. नीट ऐका बरं का, सर्व माणसाचं तारण व्हावं व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोचावं. कारण एकच देव आहे, आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. अगदी स्पष्ट स्वच्छ जे मी तुम्हाला मगासपासून सांगत आहे. येशू ख्रिस्तालाच त्यानं मध्यस्थ का नाही म्हणलं, तर त्याचं सुरुवातीचा भाग वाचा परत एकदा. त्याची अशी इच्छा आहे की, कुणाची? देवाची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे. कुणाचं? सर्व माणसांचे. कुणाचं? बोला सगळेजण. सर्व माणसांचे. काय इच्छा आहे त्याची? सर्व माणसांचं तारण व्हावे. काय देवाची इच्छा आहे? सर्व माणसं तारण व्हावं. पण कुणाचं? सर्व माणसांचे. पण आता प्रश्न असा आहे, मध्यस्थाला वाटतं का सगळ्यांचं तारण व्हावं? हा प्रश्न आहे. का प्रभूनं येशू ख्रिस्ताला मध्यस्थ नेमलं? कारण देवाच्या अंतःकरणातली सुप्त इच्छा काय? सगळ्याचं तारण व्हावं. सगळ्यांना पाप क्षमा मिळावी, सगळे स्वर्गामध्ये पोचावे, सगळ्याला स्वर्गाचं राज्य मिळावं, प्रत्येक व्यक्तीला सुटका मिळावी. आता समस्या काय माहिती का, मी ज्यावेळेस माझ्या जागेवरती बसतो, ऐका बरं का, येशू ख्रिस्ताला मध्यस्थ का नेमलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एकदा एका सकाळी प्रभू येशू ख्रिस्त मंदिरामध्ये वचन सांगत असताना इकडं सगळ्यांच्या हातामध्ये बायबल दिलं होतं, आणि या बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की असं जीवन जगायला पाहिजे. आणि त्या लोकांनी काय केलं माहिती का, हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या लोकांनी भल्या पहाटे जाऊन एका स्त्रीला पकडून आणलं
आणि त्यांनी काय केलं ते म्हटले हिला व्यभिचार करताना आम्हाला सापडलेले, काय करावं, दगडाने ठेचून मारावं का? मग आता नियमाप्रमाणे तर दगडाने ठेचून मारायला पाहिजे, पण आता नव्या करामध्ये या ठिकाणात जे वचन आम्ही वाचलं तेव्हा त्याच्या पत्रामध्ये तिथं पौल काय म्हणतो माहिती का, सगळ्याच तारण व्हायला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त आल्यावर त्यानं त्या शिष्यांना सांगितलं मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास. अजून त्यानं सांगितलं रोग्याला जशी वैद्याची गरज आहे तसं प्रत्येक पापी व्यक्तीला देवाची गरज आहे. आता येशूनं क्लिअर कन्सेप्ट सांगितली, तरी सुद्धा हे लोक दगड घेऊन आले का नाही? मग आता ज्यांना मध्यस्थ नेमले ते दगड घेऊन आले. आता येशू ख्रिस्त ज्याला मध्यस्थ नेमलं त्यांनी काय म्हटलं, पहिला दगड त्यांनी मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. पाप मध्यस्थ येशू काय ते मी तुम्हाला सांगत आहे. मग ते लोक दगड घेऊन तसेच थांबले. मग येशू म्हटला हे तसे हलणार नाही, एकेकाचं पाप जमिनीवरती लिहावं, कारण असं लिहिले शास्त्रामध्ये, तो पातक्यांची नावं धुळीवरती लिहितो असं लिहिलंय. मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त जमिनीवर लिहित होता ना, एकेकाचं नाव लिहित होता, नावाखाली त्यांचं टोटल सगळं 7-12 हे असं, तुझं तसं, तुझं तसं, आणि ते दिसत होतं फक्त त्याच व्यक्तीला ज्याच्याविषयी लिहिलं जात होतं. मग तो व्यक्ती दगड टाकून सगळ्याला दिसल म्हणून गपचूप कटत होता. आणि मग ते सगळे गेले. मग येशू त्याला विचारतो काय तुला कोणी दंड दिला नाही का? आता येशूला माहिती दंड देण्यासारखे कोणच नव्हते लायक, कारण सगळ्यांचं पाप त्याला ठाऊक होतं. मग येशू निर्दोष होता, तो दंड देऊ शकला असता. मग तो काय म्हणतो माहिती का, तो मध्यस्थ आहे. तो म्हणतो जा मीही तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप करू नकोस. का त्याला मध्यस्थ नेमलं याचं कारण एकच आहे, शास्त्र सांगतं देवाचं अंतःकरण असं आहे की सगळ्यांना पाप क्षमा मिळावे. हा मध्यस्थ काय, या मध्यस्थाचं काम आहे. लक्षात घ्या, बायबल आम्हाला समजणं फार गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला पाप क्षमा मिळाली पाहिजे, आणि ती पाप क्षमा देवाच्या पुत्राशिवाय कोणी सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून तो चांगला परफेक्ट मध्यस्थ म्हटलेला. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 6 वचन वाचा बरं. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय 6 वचन. येशूने त्याला म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. आणि येशू ख्रिस्तानं तिथं तेच सांगितलेलं आहे जे पौल त्या ठिकाणामध्ये तिमोथेला पत्र लिहिताना सांगतो, एकच मध्यस्थ आहे. आता मोठा प्रश्न पडतो, कधी कधी लोक कल्पना करतात पौलाचं मत आहे, ते विद्वान लोक आहेत, लागणारे आपल्याला लागल ते घ्यायचं, आणि पौलाला असं वाटतं, याला तसं वाटतं. आणि आता काय पाळत तरी एवढे हुशार झालेत ना, ते पौल जरा जास्तच आगाव होता, तू त्याच्यापेक्षा जास्त आगाव आहे. पौल जरा जास्तच आगाव आहे आणि त्याने आगावपणाने ते वचन लिहून ठेवलेले. आता येशू ख्रिस्ताचं मत काय वाचा बरं, काय म्हटलं येशूने त्याला म्हटलं मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून. आता येशू स्वतः म्हणतो, पौल सांगतो त्याच्या अगोदर येशूने सांगितलं मीच मध्यस्थ आहे. पौल नंतर बोलला, पण पहिले येशू म्हटलं ना मी मध्यस्थ आहे. काय येशू म्हणतो मी मध्यस्थ आहे? कारण त्याला माहितीये जेवढे मध्यस्थ नेमले या मध्यस्थांनी सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. मोशीला मध्यस्थ नेमलं, 3000 लोक मारून टाकले. मध्यस्थ नेमल्यावरती प्रॉब्लेम झालेला आहे. मग आता येशू ख्रिस्त मध्यस्थ नेमल्याबरोबर पहा देवाची किती परफेक्ट योजना आहे. तोच मध्यस्थ का? असं लिहिलंय शास्त्रामध्ये, 2 चोरांच्या मध्ये त्याला लटकवलं. देवाची योजना होती 2 चोरांच्या मध्ये त्याला लटकवावं. का? मध्यस्थ्याची मध्यस्थी किती भारी असणार हे जगाला त्याला समजावून सांगायचं. 2 चोराच्या मध्ये त्याला लटकवलं. आणि तिकडं एक चोर येशू ख्रिस्तावरती आक्षेप घेतो, तू देवाचा पुत्र असता तुझी सुटका कर, माझी पण सुटका कर. त्यास येशू ख्रिस्त त्याला उत्तर देत नाही. दुसरा चोर या पहिल्या चोराचा निषेध करतो, निषेध नोंदवतो. तो म्हणतो अरे आपण तर चुकीचा आहोत आणि आपल्या चुकांबद्दल आपल्याला दंड मिळाला, पण हा निर्दोष आहे. आता तो चोर आहे, ऐका बरं का, हा चोर आहे पण त्यानं ख्रिस्ताचं निर्दोषत्व स्वीकारलं. ऐका, कोण किती मोठा पापी असला पण येशू ख्रिस्तावर त्यानं विश्वास ठेवला. ऐका, जर ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर मध्यस्थ्याला त्याला क्षमा करण्याचा आणि सुखलोक देण्याचा अधिकार आहे. आणि मध्यस्थ जर निर्दोष असेल त्याच्यामध्ये जर आणि कुठल्याही प्रकारचा, आता वास्तविक पाहता येशूनं म्हणायला पाहिजे होतं ना, हा तर चोर आहे, आता चोर आहे, तू चोर असल्या कारणानं तू काय मला ज्ञान सांगतो. आणि मी माझ्यासारखं असतं 2 चोर धार्मिक गोष्टी बोलायला लागले, मी म्हटलं असतो
अजून एक डायलॉग मिळाला, सौ सौ चुलचुवे खाकर बिल्ली. मी तोही डायलॉग मारला असता, मी मध्यस्थ असतो तर. विचार करा, चोरी करून तो वधस्तंभावर लटकलेला आणि तिथं हा चोर धार्मिकतेच्या गप्पा मारतो. काय गप्पा आहे? हा देवाचा पुत्र आहे, हे सगळं तो चोर बोलतोय. मग मी धार्मिक मनुष्य आहे, मी तर जगाचं पापहरण करणारा आणि देवाचा कोकरा आहे. मी असतो तर मी काय म्हटलं असतं, अरे या चोराला धार्मिक गोष्टी बोलण्याचा अधिकार काय? पण तुम्हाला सांगू का, मध्यस्थ त्या चोराला म्हणतो, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. का? तो एकच मध्यस्थ आहे. हा मध्यस्थ प्रत्येक व्यक्तीसाठी सुखलोकाचं दार खुलं करतो. ते जगामध्ये कोणी खुलं करू शकत नाही, कोणीच नाही. प्रिया, आम्ही असलो तर आम्ही दोष दाखवणार आहे, आम्ही दंड देणार आहे. म्हणून देवानं मानवाला मध्यस्थ नाही केलेले, त्यानं येशूलाच मध्यस्थ केलं. आणि म्हणून त्यानं सांगितलं, माझ्याद्वारे आल्या वाचून. ऐका, चोर येशूला काय म्हणतो, राजाधिकार नाही त्यास माझी आठवण कर. मग तो कुणाच्या मार्फत गेला? तो नाही शोधत बसला. येशूचा एक शिष्य, कदाचित तिथं मी चोर असतो, मी अरे कुणीतरी माझ्याकडून वधवून घ्या, शेवट नाही म्हणतो. त्याने कन्फेशन, पाप कबुली द्यावी. मरायला लागल्यावर तो चोर इकडे तिकडे शोधत बसला नाही. अरे कुठं पेत्र लपून बसलाय, कुठं योहान लपून बसलेत, कोणी सुद्धा तिथं नाही. सगळेजण घाबरून गेलेले. आता कोणाला सांगावं? आणि सांगण्यासाठी एकही व्यक्ती जवळ नाही जी येशूच्या अवतीभोवती होती. तो म्हणला, डायरेक्ट आता येशूला बोलावून विचारून बघावं, मला सुखलोक मिळेल का स्वर्गलोक मिळेल. आणि मग तो म्हटला, तू राजाधिकार नाही त्यास माझी आठवण करण. येशू तेवढ्यात म्हटला, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. कोणाला म्हटला? चोराला. मध्यस्थ हर एक व्यक्तीला स्वर्गाचं द्वार खुलं करून देत आहे, हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला. आणि तो त्याच्या पापाचं अनालिसिस पण करत नाही. हा मध्यस्थ आहे. त्याचे गुन्हे काय, त्याची आणि त्याला झालेली शिक्षा काय, लक्षात घ्या. किती गुन्हे केले आणि कशासाठी तो शिक्षा भोगत आहे याचं सुद्धा त्यांनी अनालिसिस केलं नाही. का? कारण त्याला अधिकार आहे. तो मध्यस्थ आहे. हा मध्यस्थ परफेक्ट का? एकच मध्यस्थ का सांगितलं? कारण यानं चोराला सुद्धा सुखलोक दिलं. कारण वचन त्याने सांगितलं, माझ्याद्वारे आल्या वाचून. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या सगळे मार्ग बंद होतात ना, त्या येशू हा मध्यस्थ सगळे मार्ग खुले करतो. हालेलुया. सगळे मार्ग बंद होतात. तुम्हाला दिसत नाही कुठून जावं, देवाकडे जाणं तुमची धडपड असते. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जे या फेसबुक, युट्यूब आणि युट्यूबच्या माध्यमातून बघत आहे, अशा स्थितीमध्ये तुम्ही चोरासारख्या स्थितीमध्ये थांबलेला असाल की तुमचं पाप तुम्हाला देवाकडे येऊ देत नसेल, परंतु एकदा देवाच्या पुत्रावरती विश्वास ठेवा, येशू ख्रिस्त तिथं तुमच्यासाठी मध्यस्थी करेल. आणि जसं चोराला सुखलोकाचं अभिवचन दिलं, तसं तुम्हाला झटक्यासरशी देवाचा मार्ग सापडेल आणि तुम्ही त्याच्या बरोबर अनंतकालचं जीवन उपभोगण्यासाठी याल. आपल्या पापामध्ये खंत करत जीवन जगू नका, तर त्यातनं बाहेर पडून देवाच्या राज्यासाठी तयार व्हा. हीच प्रभूची इच्छा आहे. म्हणून तिथं म्हटलं, पुन्हा तिमोथेच्या पत्राच्या 2 अध्यायाच्या 4 आणि 5 वचनाकडे परत जाऊया, म्हणजे तुम्हाला ते जास्त प्रमाणामध्ये समजेल. वाचा. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे. काय प्रभूची इच्छा आहे? सर्व माणसाचे तारण व्हावे. आता तुम्ही पण म्हणायचं, माझी अशी इच्छा आहे. सर्व म्हणा बरं, माझी अशी इच्छा आहे की काय माझी इच्छा आहे? सर्व माणसांचे तारण व्हावे. म्हटलं का नाही? ही देवाची इच्छा आहे, सगळ्यांचं तारण व्हावे. मग सगळ्याच्या तारणासाठी प्रार्थना करा. आणि तुम्हाला काय करायचं? थोडी तुम्हाला क्षमा करायची. बरं ठीक आहे, तुम्हाला क्षमा करायची तर काय 2 करोडची क्षमा करायची का 50 करोडची क्षमा करायची का 50,000ची क्षमा करायची? अहो, तुम्हाला क्षमेचा शब्द बोलायचा आहे. तुम्हाला काय करायचं? असं तुमचं नुकसान काय होणार? नुकसान तर ख्रिस्तानं सहन केलं, यातना त्याने भोगल्या, काट्यांचा मूठ त्यानं घातला, हातामध्ये खिळे त्यानं ठोकले, कुशीमध्ये भाला त्याच्या भोसकला. तुमच्या कुशीत भाला भोसकला का? तुमच्या डोक्यात काट्यांचा मूठ घातला का? तुमच्या पाठीवरती 39 फटके मारले का? अहो, तुम्हाला नुसतं त्या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन घेऊन लोकांना तारणाकडे आणायचंय. देवाची इच्छा आहे प्रत्येकाचं तारण व्हावं, आणि तारण करण्यासाठी मध्यस्थ येशूच आहे. मग तुम्ही डिसाईड करू नका कोण स्वर्गात जाणार आहे. आमेन. आमेन. आता हा डिसिजन माझा नाही, कोण जाणार आहे. हा, मला जर बसवलं तर मग, तुम्हाला जर बसवलं, मला बसवलं, तेलोरे साहेब तुम्ही जर बसा, कुणाला आत घ्यायचं तुम्ही ठरवा. मी तर दांडकच घेऊन बसेल. चाल, चर्चमध्ये मला लय त्रास दिला, तुला आतच येऊ देत नाही, जेवढे बाहेर गेले त्याला मी कशाला आत सोडतो. पण तो म्हटलं नको, हा व्यक्ती डेंजर आहे, मला तर देवाने चुकून पण ठेवणार नाही आणि ठेवू पण नाही. ठेवू नाही म्हणजे ठेवणारच नाही. कोण हसलं जोरात? पुन्हा हसले ना सुरेश ब्रदर? बरं हसा.
मध्यस्थ येशूला ठेवून टाकलं त्याने, कारण तो रात्रंदिवस मध्यस्थी करतो प्रत्येकाला. जे बाहेर गेले, लक्षात ठेवा, बाहेर गेले ते आमच्या दृष्टिकोनातून बाहेर गेले, पण ते पण देवाच्या जवळच आहे. हालेलुया. हे आमच्या डोक्यात आलं. काही विचारांमुळे गेले असतील, विचार पटले नाहीत म्हणून ते काही नरकात नाही जाणार. ते तिथं पण आहेत ना, तर देव त्यांच्यावर प्रेम करतो. त्याने आमच्यावर प्रेम केलं नाही म्हणजे त्यांचं देवावर प्रेम नाही असं थोडी होतं. आणि त्यांनी शिलो सोडलं म्हणून देव, तू शिलोत नाही म्हणून तुला स्वर्गात घेत नाही, असलं तो देव नाही हो. हालेलुया. तो बरोबर बघतो तुझं जीवन वचनाप्रमाणे. तू शिलोतच नाही तर अजून कुठं पण अस. हालेलुया. मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त. मी मध्यस्थी असताना रात्र ही मध्यस्थी करा की प्रभू त्यांना परत घेऊन ये, प्रभू त्यांना परत घेऊन ये, हे तुमचं अंतःकरण राहू द्या. पण ही डोक्यातली कल्पना, आम्ही शिलोतनं गेला आता तुझं काही खरं नाही. मोशे होतो, येशू ख्रिस्त तसं म्हणत नाही. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचने तुम्ही शिलोत राहा नाही तर कुठेही राहा, जिथं तुम्ही आलं वचनात राहा. हालेलुया. आणि तुम्हाला वाटलं शिलोत परत यावं तर शिलोत परत आलं तरी तुम्हाला कोणी दगड मारणार नाही. हालेलुया. तुम्ही दगड तिथं पडले म्हणून काय तुम्हाला मारण्यासाठी नाही ठेवले. ते एक मंदिर बांधावं. आम्ही तर याच्यासाठी भव्य आणि दिव्य बांधतो की गेलेले सगळे परत यावे आणि देवाच्या मंदिराचा भाग त्यांनी बांधावं, प्रभूची उपासना आराधना करावी, सगळं भरून जावं, प्रभूचं गौरव त्याच्यामध्ये उतरून यावं. हे प्रभूचं काम आहे, ते वाढत राहणार आहे. सगळ्यांचं तारण व्हावं, सगळ्यांचं तारण व्हावं. तारण ही देवाची योजना आहे, चर्च ही देवाची योजना नाही. चर्चमध्ये आणणं ही गोष्ट नाही महत्वाची, तारण होणं महत्वाचं आहे. आणि ते तारण टिकण्यासाठी येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे. किती सुंदर आहे का बायबल. आता काय झालं माहिती का, बायबल समजलं नाही त्यामुळे प्रत्येक जणांनी आपापल्या पद्धतीने सांगितलं. चर्चच्या बाहेर गेलं की तुम्हाला दंडच आहे. संगती असावी, सहवास असावा. काही गोष्टी देवाला पसंत नसतील त्या काढून टाकल्या पाहिजे, प्रभूला आवडतात. एकच गोष्ट शेवटची वाचूया, यशाचं पुस्तक 53 अध्याय 11 आणि 12 वचन. यशाचं पुस्तक 53 अध्याय 11 आणि 12 वचन. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून, समाधान पावेल. समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक, आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवील. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर, ऐका बर का, मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन, त्यानं आपला प्राण वाहून घेऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतलं व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. देवानं त्याला मध्यस्थ म्हणून नेमलं. का मध्यस्थ म्हणून नेमलं? का त्याला तो अधिकार आला? का प्रभूनं त्यालाच अपॉइंट केलं? काय कारण होतं की येशू ख्रिस्ताला म्हटला तुलाच मध्यस्थी करावी लागेल? शास्त्र सांगतं त्यानं सगळ्याच पाप स्वतःवरती घेतलं. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन, हा मध्यस्थ, परफेक्ट मध्यस्थ देवानं का त्याला ठरवलं? काहीतरी देवाचं देणं आम्ही लागत होतो. ऐका बरं का, आम्ही गुन्हेगार होतो आणि आम्हाला काहीतरी देवाचं देणं चुकतं करायचं होतं. दुसऱ्या भाषेमध्ये मिळेल, समजा एखाद्या व्यक्तीनं, सूरजने माझ्याकडे 1 लाख रुपये घेतले आणि मी त्याला टॉर्चर करायला लागलो. सूरजला तू माझे 1 लाख रुपये द्यायचे. मग त्यांनी काय केलं, त्या योगेशला पाठवलं, पास्टरला समजावून सांग मी पैसे देतो. योगेश आला, जाऊ दे ना, सूरजला माफ करा, 1 लाख रुपये तू दे. तू त्याचा लय चोंबडेपणा करायला, तू दे. आता योगेशला तर त्याची मध्यस्थी मी रिजेक्ट केली. आता योगेश काय करतो माहिती का, सूरज सर माझं बिनसलं कशामुळं? 1 लाख रुपयामुळं. आमचे दोघांचे नातेसंबंध, त्यांनी 1 लाख रुपये नेल्यामुळं माझ्या डोक्यामध्ये तेच आहे, त्यांनी 1 लाख रुपये मला बुडवायला लागले. मग नातेसंबंध बिघडले. पण योगेश येतो आणि तो काय म्हणतो माहिती का, ठीक आहे मी त्याचे 1 लाख रुपये द्यायला तयार आहे, पण तुमची नाती नीट करा. मी 1 लाख रुपये सूरजचे देतो, हे 1 लाख रुपये तो घेऊन आला. आता म्हटलं ठीक आहे, तुम्ही खूप दिवस वापरले त्याच्यामुळे तुमचे नाते बिघडले, पण आता 1 लाख रुपये तुम्हाला मिळाले ना, आता संबंध दोघांचे पहिल्यासारखे नीट होऊ द्या.
मग आता ज्यावेळेस सूरजचे 1,00,000 रुपये योगेशने दिले ना, त्यास इथून पुढे मी मध्यस्थ कुणाला करणार? योगेशला. का? कारण तो किंमत चुकवलेला व्यक्ती आहे. तसं तुमचं आणि माझं देवाचं नातं बिघडलेलं होतं, पण किंमत येशूनं चुकवली. प्रिया, असं लिहिलं त्यानं. सगळे दोष स्वतःवरती घेतले. सगळे दोष, जेवढ्या जेवढ्या चुका आम्ही केल्या होत्या, येशूनं स्वतःवरती घेतल्या. आणि तो सांगतो की आता हे लोक निर्दोष आहे. प्रभूजी, एक सुद्धा पाप यांच्यामध्ये, 1 रुपयाचं देणं आता मी ठेवत नाही, सगळं देणं मी चुकतं करतो. आणि शास्त्र काय सांगतं माहितीये का? त्यानं स्वतःवरती सगळं असणारे शाप घेतलं, सगळी किंमत चुकवली, सगळं मोल चुकवलं. आणि आता तो देवाजवळ मध्यस्थी करत आहे. म्हणून येशू ख्रिस्ताची मध्यस्थी परफेक्ट आहे. एका सुद्धा संतानं चुकवलं नाही. अहो अलिशा, ज्यावेळेस आम्ही पाहतो की तो जंगलातनं चालला होता, तर ती लहान लेकरं त्याला टाकल्या म्हणून ओरडायला लागली. त्यास तो म्हटला, रानातली अस्वळ येऊन तुम्हाला फाडून करतील. 42 लेकरं मारले गेले. अलिशानं नाही त्यांना स्पेअर केलं. मोशेनं सुद्धा 3,000 लोकांची कत्तल केली, नाही त्यांना स्पेअर केलं. योहान म्हणतो, स्वर्गातनं अग्नी पाठवून या नगराचा नाश करून टाका, का तर त्यांनी शुभवर्तमान स्वीकारलं नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त मात्र त्या ठिकाणामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्यानं सगळ्याचे दंड स्वतःवरती घेतले. लक्षात घ्या, तुम्ही आणि मी या पृथ्वी तलावरती आहोत ना. ऐका, परत मी तुम्हाला सांगतो, माझ्या समोर, माझ्या शेजारी, माझ्या आजूबाजूला असणारी व्यक्ती, त्याचा किती मोठा दोष असला, दंड असला, तर या सगळ्याचा दंड येशूनं चुकता केलेला आहे. ऐका बरं का, माझ्या समोर जी व्यक्ती आहे, मी कदाचित त्याच्यातला दोष पाहिजे, पण इकडं मध्यस्थ काय सांगतो, या सगळ्याची किंमत मी चुकवलेली आहे. आणि त्या व्यक्तीसाठी येशू मध्यस्थी करतो. आता तुम्ही एक विधान करतोय का, जर येशू त्याच्यासाठी मध्यस्थी करतो, तर आम्ही त्याचे दोष आणि अपराध आठवणारे कोण? का आम्ही त्याचे दोष अपराध आठवू शकतो? का आम्ही त्याच्या पापाबद्दल चर्चा करू शकतो, ज्या पापांची क्षमा येशूनं त्या ठिकाणात केलं? शास्त्र सांगतं, येशूला देवानं आपला वकील, मध्यस्थ म्हणजे वकील बरं का. आता मध्यस्थ तुम्हाला समजणार नाही, वकील, तो वकील सगळे क्लॉज काढून देवाला दाखवते. आता देवाच्या नियमाप्रमाणे एक तिथं सांगतो की, जसं आम्ही पाहतो अनुराच्या पुस्तकामध्ये म्हटलं, यानं जर देवाचा नियम मोडला तर हे सगळे रोग त्याच्यावरती टाकले पाहिजेत. आता बघा, माझ्यासाठी मध्यस्थ नसला, नीट ऐका बरं का, ज्या लोकांना मध्यस्थ रे, त्यामुळे सगळे रोग माझ्यामध्ये असतात. पण येशू ख्रिस्त माझ्या वतीनं, तो म्हणला, तुम्ही माझ्यामध्ये माझी वचनं, मग मी येशूमध्ये, आणि येशूमध्ये देव म्हणतो की नाही, हा चुकला, याच्यावरती रोग पाठवायचे, याच्यावरती वेगवेगळे आजार पाठवायचे. तिकडे मध्यस्थ उठतो येशू होतो. बायबलमध्ये असं लिहिलंय, मला 39 माराच्या फटक्याने, बसलेल्या माराच्या फटक्याने आरोग्य मिळतं, आणि तिकडे देव म्हणतो, बरोबर, तू हे वचन सांगितलं, मध्यस्थी केली, हा वकील तिथं सांगतो, आणि तेवढ्यामध्ये प्रभू माझ्यातले सगळे रोग व्याधी काढतो. मग म्हटलं ना, येशूच्या नावानं सगळे रोग व्याधी विकार निघून जाऊ दे. का? मध्यस्थ तिथं आहे, मध्यस्थ तिथं आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, परफेक्ट मध्यस्थ फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यालाच प्रभूनं नियुक्त केलेले. वाचा वचन ते परत एकदा. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानानं बहुतास निर्दोष ठरवेल. त्याच्याकडं इतकं ज्ञान आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, तो वकील आहे. हा असा वकील आहे की तो सगळ्याला निर्दोष ठरवतो. असं जगात वकीलच नाही, प्रत्येकाला निर्दोष ठरू शकतो. पण या वकिलाला इतकं ज्ञानी म्हटलेलं आहे. या वकिलानं ज्या ठिकाणात त्या आम्ही पाहतो एक व्यभिचारी स्त्री पकडली, तिला पण त्यानं निर्दोष ठरवलं. या वकिलानं जगकाय जो कुभांडानं घेणारा होता त्याला निर्दोष ठरवलं. आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. या वकिलानं ज्या येशूला या पेत्रानं शिव्याशाप दिला, तलवार चालवली, त्या सेवकाला त्यानं निर्दोष ठरवून टाकलं. तू माझी सेवा म्हातारपणापर्यंत करशील. असला वकील जगात कुठं सापडेल? एवढे दोष त्यांच्यामध्ये, पण या सगळ्या दोषांसाठी त्यानं मध्यस्थी केली. म्हणून तो परफेक्ट मध्यस्थ. जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, किती मोठा गुन्हा असला तर त्या मध्यस्थाकडे जावा, जो मध्यस्थ तुम्हाला निर्दोष ठरवणार आहे. किती पण मोठा गुन्हा असू द्या. कसला आहे का त्याच्याकडेच मध्यस्थी करायची शास्त्र सांगतं? कारण काय? किती पण मोठा गुन्हा असू द्या,
माणसं नाही तुम्हाला क्षमा करणार कधी, पण देव क्षमा करेल येशूमुळं. किती पण मोठा गुन्हा असू द्या, तुम्ही ते गुन्हा करून प्रभूकडे आला, प्रभूला क्षमा मागितली, देवा माझ्यावरती अनुग्रह कर, माझ्यावरती दया कर, आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो तुम्हाला निर्दोष ठरवणार आहे. आणि का निर्दोष ठरवणार आहे ते त्याच्यामध्ये असलेलं, त्यानं सगळ्या वेदना तुमच्यासाठी सहन केल्यात. म्हणजे माझ्या गुन्ह्याच्या मोबदल्यामध्ये ज्या वेदना आहेत त्या वेदना कुणी सहन केल्या? ख्रिस्तानं. म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीकडे पाहता की त्याच्यामध्ये दोष आहे, तुम्ही कुठं वेदना सहन केलेल्या आहे? त्याला क्षमा करण्याचा अधिकार येशूच आहे आणि मध्यस्थी करण्याचा अधिकार येशूच आहे. आणि जर येशू मध्यस्थी करून त्या व्यक्तीला निर्दोष ठरवतो, तर शास्त्र सांगतं की देवाची इच्छा आहे तोच मध्यस्थ कायमस्वरूपी राहावा. दुसऱ्या भाषेत मी देवाचं मनाचं थोडक्यात उलगडा तुमच्या समोर करतो. कधी कधी बाप खूप रागीत तापेट असतो आणि त्याला तसंच राहावं लागतं, पण आतमध्ये त्या बापाचं अंतःकरण खूप कोमल असतं, लक्षात येत नाही. म्हणून बापाला कधी वाईट वाटलं ना, तो कोपऱ्यात जाऊन रडत असतो. मुलीचं ज्यावेळेस लग्न होतं ना, तो बाप मुलीसमोर रडत नाही, पण मुलगी गेल्यावर घरामध्ये एका कोपऱ्यात रडतो. आणि त्या बापानं त्या मुलीला खूप मारलेलं असतं, तिला शिस्त लावण्यासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतात. पण मुलगी ज्यावेळेस घरातून जाते लग्न करून ना, तो बाप एका कोपऱ्यामध्ये लहान लेकरासारखं मुसमुस रडत असतो आणि कोणाला कळत पण नाही. ते पण बापाचं अंतःकरण. तसं देवाचं अंतःकरण असंच आहे. आम्ही शास्त्रामधला देव पाहतो ना, त्यास तो फार कठोर वाटतो, पण देवाला वाटतो तर सगळ्याला क्षमा करावी, सगळ्याला क्षमा करावी. तर त्याच्यासाठी देवाला तर आपला कठोरपणा सोडायचा नव्हता, पण त्याला असं वाटतं कोणीतरी येऊन माफ करना, माफ करना, माफ. ऐक नाही का त्या किती ते लेकरांनी चुका केल्यावर आई बाप मुलासाठी उभी राहते, अहो जाऊ द्या ना एक वेळेस, एवढ्या वेळेस, आता पुढच्या चुकलं तर मारा ना, पण आता सोडा ना. तर मग त्या आईचं ऐकून बाप जो आहे ना त्याला सोडायचंच असतं, पण तो फक्त त्या आईचे शब्द ऐकण्यासाठी आतुर असतो. तसं बापाला तुमचा बचाव करायचा, पण फक्त येशूच्या एका शब्दानं तो तुम्हाला सोडणार आहे. आणि तेच प्रभू येशू ख्रिस्त आईच्या मध्यस्थीसारखं काम करत आहे. तो म्हणतो क्षमा कर, जे ख्रिस्तानं क्रुसावरती केलं. हे बाप्पा यांना किती सुंदर आहे मध्यस्थ, किती आशा आहे या मध्यस्थ्याच्याद्वारे, किती उमेद आहे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटण्यासाठी, प्रभूकडे वळण्यासाठी. किती जबरदस्त प्रकारची आशा आहे, सुटणार आहे. प्रत्येक व्यक्तीला तारण मिळावं याच्यासाठी देवाची किती परफेक्ट योजना आहे. आणि मी देवाला धन्यवाद देतो की त्यानं ख्रिस्तालाच मध्यस्थ करून ठेवलेलं आहे. आभार म्हणा देवाचे. त्यानं मला नाही मध्यस्थ केलं, त्यानं मोशेला मध्यस्थ नाही केलं, त्यानं पौलाला मध्यस्थ नाही केलं, त्यानं एलियाला मध्यस्थ केलं नाही, त्यानं येशूला मध्यस्थ केलं. का? कारण येशू सारखं अंतःकरण जगात कोणाचंच नाहीये. म्हणून देवाचे प्रिय लोक, येशू ख्रिस्ताचीच मध्यस्थी का? तर पवित्र शास्त्र सांगतं त्याला देवानं नियुक्त केलेलं आहे. कोणी नियुक्त केलं? शेवटी वाचू पुन्हा ते वचन 11-12. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानानं शब्द जो वापरला गेला, धर्मशील, शील म्हणजे स्वभाव. ऐका बर का, येशू ख्रिस्त याला मध्यस्थ का नेमला? कारण त्याचं शील म्हणजे स्वभाव धर्म आहे. ऐका, धर्म हा वाचण्यासाठी आणि दाखवण्यासाठी नसतो, धर्म आचरणासाठी असतो. आणि येशू ख्रिस्ताचं शील म्हणजे स्वभाव म्हणजेच धर्म होता. आणि कोणता त्याचा स्वभाव? एखाद्या व्यक्तीला धार्मिक ओळखायचं कसं? प्रार्थना केल्या ना. आता येशूच्या सगळ्यात मोठं ऑब्जेक्शन कोणतं होतं माहिती का? येशूला शास्त्री आणि पुरुषांचं कोणतं ऑब्जेक्शन होतं माहिती का? येशू म्हणत होता जा तुझ्या पापांची, तेच ऑब्जेक्शन होतं बरं का. तुम्ही अख्खं बायबल वाचा, ते म्हणतो तुला कोणी हा अधिकार दिलेला आहे पाप क्षमेचा. मग शास्त्र काय सांगतं की त्याचं शील, त्याचा स्वभाव काय? धर्म. आणि धर्म काय? क्षमा. कोणता धर्म आहे? बोला की. ते तर आम्हाला जमत नाही ना, म्हणून देवाने आम्हाला मध्यस्थ ठेवलं नाही. आम्हाला वाटेल त्याला आम्ही करणार, क्षमा आम्हाला नाही केली तर प्रभूची प्रार्थना म्हणणार. बऱ्याच मिटिंगला गेलो, प्रभूची प्रार्थना म्हटल्यावर तुम्ही शेवटचा आशीर्वाद द्या. लाज वाटते म्हणायला, जशी मी आपल्या अपराधांची तसे तूही माझे अपराध मला. मुळात आम्ही करतच नाही तर आम्हाला मागण्याचा अधिकार काय? धर्मशील तो सेवक, धर्म त्याचं जगणं आहे. तो धर्म जगला
आणि तो धर्म जगला म्हणजे नेमकं काय केलं, तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीला क्षमा करत गेला. हा त्याचा शील आहे, हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून प्रार्थना, आराधना, वचन हे तुमचा धर्म नाही. मग धर्म काय आहे? धर्म एका शब्दामध्ये सांगितलं, देवानं जगावर एवढी प्रीती केली. काय कारण? कोणाचा नाश होऊ नये तर त्याला मग सार्वकालिक जीवन कसं मिळणार आहे? चोराला तर म्हणतो आज तू माझ्यावर सुखलोकात असेल, चोरी केली क्षमा मिळाली, सुखलोकात असणार आहे. मध्यस्थ त्याला का नेमलं याचं कारण मी तुम्हाला सांगतो. त्याचा शील, त्याचा स्वभावच तसा आहे. हो, पुढे वाचा, एंड करू. त्याच्यामध्ये पुष्कळ सांगण्यासारखं, पण पुढे जाऊया. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानानं बहुतास निर्दोष ठरवी. धर्मशील असणं म्हणजे काय? लोकाला निर्दोष ठरवणं. का मध्यस्थत्व आहे? तो सगळ्याला निर्दोष ठरवत गेला. आता माझ्यामध्ये कुठलाही दोष नाही. आज सकाळपर्यंत माझ्याकडनं घडलेले सगळे पाप, पण आज सकाळी मला येशू कळाला, मी आता निर्दोष आहे. जोरात प्रेज लॉर्ड म्हणा. सकाळी भांडून आला, पण आता चर्चमध्ये आल्या सकाळी तावातावाने भांडण करून आला, काहीतरी बोलून आला, कोणाला फसवून आला, आणि इथं वचन समजल्याबरोबर तिकडे येशूला म्हटला मला क्षमा कर. तिकडं येशूनं पित्याच्या जवळ बसला, ते क्षमा मागायला लागला, आणि तो म्हटला आता हा निर्दोष आहे. अहो, एवढे गुन्हे करून तुम्ही निर्दोष ठरता ना. पण निर्दोष ठरतो ते पाप करायसाठी नाही बरं का. नाही तर तुम्हाला तो फॉर्म्युला सापडेल. सकाळी भांडून यायचं, चर्चमध्ये बसायचं, हे देवा या मला क्षमा कर म्हणलं, तिकडे देव म्हणे ये बापा काय करतात त्यांना कळत नाही. दर रविवारी भांडण करतात आणि चर्चमध्ये येतात. लक्षात ठेवा, सांगण्याचं तात्पर्य, कितीही मोठा गुन्हा असला तर धर्मशील सेवक त्याला निर्दोष ठरवतो, म्हणून तो मध्यस्थ आहे. काय सुंदर आहे. मी त्याच्यावरती जवळजवळ 2 महिने अभ्यास केला बरं का. हा संदेश मी तुम्हाला असाच दिला नाही. तुम्हाला कळेल, हा संदेश देताना याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर 31 संदेश आधी गेलेत. कारण हे मला जोपर्यंत परफेक्ट कळत नव्हतं तोपर्यंत मी तुमच्याकडे हा संदेश आणला नाही. जेव्हा मला परफेक्ट कळालं हे असं आहे, तेव्हा मी त्या ठिकाणी, याच्या अगोदर मी या रविवारचा संदेश माझा दुसरा होता, तो नाही दिला, पण हा संदेश मी दिला. एक संदेश आणि तो तयार केला होता, पण देवाने सांगितलं हा दे, हा परफेक्ट मध्यस्थ. कारण जगाला सुटण्याची गरज आहे, आशेची गरज आहे. न जाणो अशी परिस्थिती जगाची निर्माण होईल, एक तर जग नष्ट होईल किंवा एखादा व्यक्ती मृत्यू पावेल. पण मृत्यूपूर्वी त्याला देवाचं मन समजावं आणि त्यानं देवाबरोबर सुखलोकात असावं. लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यासाठी एकच मध्यस्थ, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपल्या मान आपण झुकूया, आपली मस्तक आपण लावूया, प्रभू समोर नम्र होऊया. किती सुंदर मध्यस्थ आज सकाळी प्रभूने आमच्या समोर सादर केलेला आहे. कोणी मानव आमच्यासाठी मध्यस्थी करत नाही, पण देव आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. येशू सगळे अधिकार देऊन त्या येशूला त्यानं जगामध्ये आमच्यासाठी ठेवलेलं आहे. हे सर्व शक्तिमान देवा, अति नम्रतेने मी तुझ्या समोर येत आहोत आमच्या राजा. इतका चांगला प्रभू आम्हाला सापडला की जो आमच्यावरती प्रेम करत आहे. आम्हाला माहित पण नव्हतं की आमचे दोष किती भयानक आहे. आम्हाला वाटत होतो की आम्ही आमच्या चांगुलपणामुळे जिवंत आहोत. आम्हाला वाटत होतं आमच्या धर्म पालनामुळे आम्ही जिवंत आहोत. परंतु आज एक रहस्य तो मला समजावून सांगितलं, ना आमचा धर्म ना आमचं चांगुलपण, फक्त प्रभू येशू ख्रिस्त या मध्यस्थामुळे आम्ही जिवंत आहोत. आभार मानतो तुझ्या पुत्राबद्दल, जो रात्रंदिवस पित्याच्या उजवीकडे मध्यस्थी करत आहे. आमच्या अपराध, आमच्या चुका, आमची पातकं, आमच्यातले दोष अति भारी आहेत. परंतु एवढे भारी दोष एका क्षणामध्ये ख्रिस्तानं आमच्यासाठी मध्यस्थी करून त्यातनं मला बाहेर काढलं. आज सकाळी आम्हाला तेच अंतःकरण आम्ही मागत आहोत प्रभूजी. ख्रिस्ताचं अंतःकरण जसं मध्यस्थी करणारं अंतःकरण होतं, तसं आमचं पण अंतःकरण मध्यस्थी करणारं अंतःकरण बनवू दे. धर्मशील आम्हाला बनव प्रभूजी. धर्म आमचा स्वभाव बनला जाऊ दे. त्यास लोक आमच्याकडे पाहतील, तसं येशू म्हणतो मी आणि पिता एक आहे.
तसं आमच्याकडे पाहून पण लोकांनी म्हणावं ख्रिस्त आणि हे एकच आहेत. ख्रिस्ताचं अंतःकरण त्यांना आहे. तुझा सेवक या नात्यानं याही लोकांसाठी मी रदबदली करतो, परंतु माझी रदबदली मान्य होणार नाही हे मला माहिती आहे, पण येशूच्या नावानं करतो प्रभूजी. आमच्या नावाला काही किंमत नाही हे आम्हाला माहिती आहे प्रभू, परंतु ख्रिस्ताचं नाव जेव्हा जोडलं जातं ना त्या नावाला वजन येतं. म्हणून जसं पेत्र म्हणतो सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. प्रभू आज आम्ही तोच अधिकार वापरून म्हणतो आलेल्या लोकांना प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर. कोणाला रिक्त पाठवू नकोस माझ्या देवा. आम्हा प्रत्येकाला आज ते अंतःकरण दे की ते आम्ही एकमेकासाठी मध्यस्थी करावी. जसं ख्रिस्त रात्रंदिवस मी त्याकडे मध्यस्थी करत आहे. जर ख्रिस्ताच्या बरोबर जसा मोशे डोंगरावरती लोकांसाठी हात वर करत होता, परंतु हात खाली जात असताना औरण आणि हुरानं त्याच्या हाताला जोर दिला, तसं मंडळी चर्च आणि तुझे लोक आणि विश्वासणारे संतगण याप्रमाणे प्रभू अरुण आणि हुरासारखं आम्ही ख्रिस्ताला प्रार्थनेचं पाठबळ द्यावं आणि या पृथ्वी तलावर अनेक लोकांसाठी आम्ही मध्यस्थी करावी जे तुझ्यापासून दूर आहे. आज आम्ही त्यांची आठवण करत आहोत प्रभू, जे काही कारणानं वैचारिक मतभेदामुळे बाहेर गेले असतील, पण आज आमच्याकडे तेच अंतःकरण मागत आहोत. त्या लोकांना परत घेऊन ये. माझा विश्वास हा पण आहे ते जिथं आहेत तिथं तुझ्या वचनामध्ये टिकून आहेत. परंतु देवा तुझी इच्छा असेल तर सगळं बदललं जाऊ दे. मंदिराचं बांधकाम पूर्ण होत असताना तुझा अनुग्रह तुझी कृपा पुरवून दे. सगळ्या गोष्टींचा पुरवठा होऊ दे माझ्या देवा. आता काम जो वेग त्या कामानं पकडलेला आहे लवकरात लवकर ते पूर्ण व्हावं. का लोकांची बसण्याची व्यवस्था होत नाही, परंतु माझा विश्वास आहे ज्यास बांधेल ते मंदिर भव्य आणि दिव्य असणार आहे, कारण तू पुरवठा करत आहे प्रभूजी. जे लोक लाखो रुपयांनी मदत करत आहे अशांची आठवण करत आहोत. 1000 रुपयांच्या 100 रुपये देत आहेत, 10 रुपये देत आहेत, त्या सगळ्यांची आठवण करत आहोत. इतके आशीर्वाद त्यांना दे माझ्या देवा की ते आशीर्वाद पाहत असताना त्यांना लक्षात यावं मंदिरासाठीचा खेळा प्रभूनं त्याचं स्मरण केलेलं आहे, त्याने आशीर्वाद दिलेला आहे. प्रत्येकाच्या गरजा पूर्ण कर. प्रत्येकाला तू कृपा करून दे. पुन्हा एकदा तुला गौरव महिमा देतो माझ्या देवा, सन्मान देतो, तुझ्या समोर नम्र होतो. चांगलं आरोग्य आमच्यामध्ये ठेव. सेवा करण्यासाठी लागणारी ताकद मला पुरव प्रभूजी. फक्त तुझ्याकडं पाहण्याचा नवा दृष्टिकोन मला दे. थकू नये, पुढे जाण्यासाठी युद्ध करण्याची ताकद मला पुरव, यासाठी की प्रभू तुझं राज्य वाढावं. जी तुझी योजना समजावून सांगितली की प्रत्येकाचं तारण व्हावं, या तारणासाठी आमचा वापर करून घे. आम्ही आमच्यासाठी नव्हे तर तुझ्या राज्यासाठी जगावं. काही गोष्टी प्रभू ज्या तुला आवडतात त्या आमच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाठव आणि आमच्याकडनं तुझं नाव उंच केलं जाऊ दे. धन्यवाद देत तुझी स्तुती करत तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सळकाळ राहो. आमेन.